हॅलो, मी अंजली एटीएम किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मोतीचूरच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती पण अगदी सोप्या पद्धतीने। इथे बुंदी बनवायची आपल्याला गरज पडणार नाही आणि ह्या रेसिपीचं आणि माझं एक जवळचं नातं आहे, ते म्हणजे माझी आई ही रेसिपी खूप छान तयार करते आणि तिच्याच पद्धतीने मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे बेसन लागणार आहे। बेसन इथे आपल्याला बारीक एकदम बेसन लागणार आहे आणि ते आपल्याला पाण्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला थोडासा सॉफ्टच आपल्याला इथे डव तयार करायचा आहे आणि त्यानंतर याच्या आपल्याला जाडसर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। आणि लहानपणापासून मी ही रेसिपी माझ्या आईच्या हातची टेस्ट करत होती। आता पहिल्यांदाच मी ही रेसिपी बनवत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झाल्या आहे। त्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपण ह्या तळून घेऊ शकतो आणि तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या तळल्या तर त्याला तुपाचा फ्लेवर कसा येईल हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि पुऱ्या आपल्याला हलक्याशा गोल्डन ब्राऊन इथे तळून घ्यायच्या आहे आणि पुऱ्या व्यवस्थित तळून झाल्यानंतर थोड्याशा त्या थंड झाल्या त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे जाडसर आपल्याला भरडून घ्यायचे आहे आणि भरडल्यानंतर गॅसवर पॅन ठेवायची आणि पॅनमध्ये जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात ते इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पॅनमध्ये साखर टाकायची, पाणी टाकायचं आहे आणि विलायची पावडर आणि केशरी कलर टाकलेला आहे इथे मी, तो ऑप्शनल आहे। आणि हे आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आणि साखर विरघळल्यानंतर 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे चिपचिपा इथे असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि जी भरड काढली होती आपण ती त्या पाकामध्ये टाकून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं या मिश्रणाला रेस्ट द्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये तूप टाकून घेऊया। मी तुम्हाला सांगितलं होतं आपण तुपामध्ये पुऱ्या जर तळल्या नाही तर तुपाचा फ्लेवर त्याला कसा येईल, तर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊया आणि मोतीचूरचे लाडू जसे दाणेदार तयार होतात त्याच पद्धतीचे हे पण लाडू इथे तयार होतात। आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया आणि पिस्त्याने गार्निश करून लाडू सर्व करूया।